मानव समाचार, मानवता के हक में। मैं स्मिता पाटिल मानव समाचार में आपका इस्तकबाल करती हूँ। चलिए जानते हैं आज की खास खबर। आणि आम्हाला माहित आहे, तुम्हाला पण माहित आहे, मौत येणार आहे, म्हणून दे आम्हाला. जर तुम्हाला आम्हाला जगवायचं असेल पहिले आमची जबाबदारी घ्या, आमचा इंतजाम करा, मग तुम्ही बंद करा. नाही तो तुम्ही फक्त इथे आले निवेदन घेणार, मी वरती पाठवून देतो. कारोबार बंद करणारी आम्ही स्वतः जाऊन लोकांचे कारोबार सुरू करणार. तुम्हाला लाठी चार्ज करायचा, गोळी चालवायची, तर जेलमध्ये टाकायचा, आम्ही तयार आहोत. ये खबरदार कभी किसी के ऊपर लाठी काठी का आपने अगर हरकत किए और माल भी अगर जमा करते होंगे तो पहले जिसका माल जमा करेंगे उसका पहले रोटी रोजी का इंतजाम करेंगे, वरना ये बर्दाश्त हम लॉकडाउन नहीं कर सकते. ये गरीबों का शहर है, ये हकरों का शहर है, इनके रोजगार का क्या होगा? पहले इनके रोजगार का इंतजाम करें. मैं चाहूंगा कि 12 बज गए, बाबा साहब अम्बेडकर के पुतले के बाद अपने को एक दो की लाइन बना के जोड़ी जोड़ी से डिस्टेंस से चलना है. शहर हे यंत्रमागाचे शहर म्हणून ओळखले जातात. मालेगाव शहरात 80% नागरिक हे हातमजुरी करून व रोजंदारीचे छोटे छोटे उद्योग धंदे करून आपली उपजीविका भागवीत असतात. परंतु या लॉकडाऊनमुळे अशा मजुरी करणाऱ्या 80% नागरिकांच्या धंदे व्यवसायाबाबतच्या समस्या खालील मुद्द्यांवर विचार होणे गरजेचे आहे. मुद्दा क्रमांक 1 आहे, मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर करणारे छोटे छोटे उद्योग व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना एक दिवस उजव्या बाजूस व्यवसाय करणाऱ्यास परवानगी द्यावी. त्याच दिवशी डाव्या बाजूस व्यवसाय करणारे व्यावसायिक दुकान बंद ठेवतील व दुसऱ्या दिवशी डाव्या बाजूस व्यवसाय करणाऱ्यास परवानगी द्यावी व त्याच दिवशी उजव्या बाजूस व्यवसाय करणारे व्यावसायिक दुकान बंद ठेवतील. तसेच मुख्य रस्त्यावरील जे दुकान आहेत ते एक दुकान सोडून तिसरे दुकान चालू ठेवावे. त्यामुळे 2 दुकानांमधील दुकान बंद असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा देखील पालन केला जाईल. भाजीपाला फळे विकणारे किंवा विक्रेता गाडीवर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करून गल्ली बोळात अथवा ठरवून दिलेल्या जागेवरती विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी. या शर्ती अटीच्या आधारे त्यांना छोटे छोटे उद्योग धंदे व्यवसाय करणाऱ्यांना परवानगी द्यावी. अन्यथा या लॉकडाऊनमुळे वरील छोटे मोठे व्यवसाय करणारे नागरिकांवर उपासमारीची वेळ येईल. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. या मुद्द्यावर विचार करण्यात यावा. अन्यथा मी व माझे सोबत असलेले हे छोटे मोठे धंदे करणारे व्यावसायिक महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याजवळ आज दिनांक 7/4/2021 रोजी 11-12 वाजता धरणे आंदोलन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्या. लॉकडाऊन लॉकडाऊन. परंतु आज नीतीश लहान मोठे व्यवसाय करणारे, हातावर पोट बनणारे मजूर वर्ग हे आपल्या कठोर लॉकडाऊनमुळे नियमामुळे बेजार झाला असून देशोधाडी लागण्याची शक्यता आहे. कारण दुकान उघडून व्यवसाय करावायचा नाही म्हटल्यावर उदरनिर्वाह कसा होईल? कारण उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने बेकारी वाढू शकते, शासन व जनतेचे तणाव निर्माण होऊ शकतात, एक प्रकारे अशांततेची जी लाट निर्माण होईल. तसे झाल्यास त्यात जबाबदार कोण असेल? कोरोना महामारी बरोबर आम्हाला जगावे लागणार आहे व जगण्याची जी नियमावली आहे ती कायद्याने योग्य आहे व ती अशी सॅनिटाईज हात धुणे, मास्क वापरणे व इतर अनेक निर्बंध असतील ते निर्बंध मानण्यास आम्ही तयार आहोत. परंतु व्यवहार ठप्प करणे, दुकानदार बंद करणे व व्यावसायिकाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. व्यवसाय 1 महिनाभर बंद राहिल्यास गावातील शांतता अबाधित कशी राहील? लवकरच अनेक सण या मालेगाव शहरातील आहे. उदाहरणार्थ गुढीपाडवा, महात्मा फुले जयंती, डॉक्टर आंबेडकर जयंती, पवित्र रमजान महिना, रमजान ईद, सर्व धर्मांचे महत्व सण आहेत.
तसेच लग्न सराईचा हंगाम आहे, पण आपण लवकरात लवकर यापूर्वी जसे नियम लागू केले होते त्याचप्रमाणे लागू ठेवून बेरोजगारी व उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा ही विनंती, अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐसे ही देखते रहिए मानव समाचार, सबसे पहले सबसे तेज.